नमस्कार. चला, आज आपण आदिशंकराचार्यांच्या जीवनातील त्या अंतिम अध्यायाबद्दल जाणून घेऊया. ही केवळ एक यात्रा नव्हती, तर आपलं ध्येय पूर्ण केल्यानंतर त्यांनी केलेली एक अंतिम तीर्थयात्रा होती. हिमालयाकडे जाणारा हा प्रवास कसा होता आणि त्याचं महत्त्व काय आहे, ते आज आपण पाहूया. संपूर्ण भारतात अद्वैत वेदांताचा विचार पोहोचवल्यानंतर म्हणजे दिग्विजय यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर अवघ्या 32 वर्षांच्या शंकराचार्यांनी आपल्या जीवनाच्या त्या शेवटच्या प्रवासाची तयारी सुरू केली. हा प्रश्न खरंच आपल्याला विचारात पाडतो नाही का? फक्त 32 वर्षांच्या आयुष्यात एक संन्यासी संपूर्ण भारताला कायमस्वरूपी कसं काय बदलू शकतो? त्यांच्या याच अविस्मरणीय कार्याचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. शंकराचार्यांना आता हे कळून चुकलं होतं की त्यांचं जीवनकार्य आता पूर्ण झालं आहे आणि जणू काही त्यांना हिमालयातून एक आंतरिक बोलावणं आलं होतं की आता परत येण्याची वेळ झाली आहे. हा त्यांच्या विजयाचा नाही तर घरी परतण्याचा प्रवास होता. त्यांनी काय काय नाही केलं. उपनिषद आणि ब्रह्मसूत्रांवर अप्रतिम भाष्य लिहिली, मोठमोठे शास्त्रार्थ जिंकले आणि या सगळ्या महान कामगिरीनंतर त्यांची ही अंतिम यात्रा म्हणजे त्यांच्या कार्याचा कळस होता. ती काही जबाबदारीतून सुटका किंवा पळवाट नक्कीच नव्हती. आणि मग सुरू झाला तो प्रवास उत्तरेकडे, हिमालयाच्या दिशेने. हा प्रवास खूप खडतर होता, पण ह्या प्रवासात ते एकटे नव्हते तर त्यांचे सर्वात विश्वासू आणि प्रमुख शिष्य त्यांच्या सोबत होते, जे बद्रीनाथ आणि केदारनाथच्या मार्गावर निघाले होते. त्यांच्या मार्गाची सुरुवात झाली पवित्र काशीपासून. तिथून पुढे ते प्रयागला थांबले आणि नंतर हिमालयाचा प्रवेशद्वार असलेल्या हरिद्वाराला पोचले आणि शेवटी त्यांनी स्वतः स्थापन केलेल्या ज्योतिर्मठामार्गे ते बद्रीनाथ आणि केदारनाथ या त्यांच्या अंतिम स्थळी पोचले. जरा कल्पना करून बघा, तो मार्ग किती कठीण असेल. अरुंद पायवाटा, हाडं गोठवून टाकणारी थंडी आणि सततचा बर्फ. पण या शारीरिक कष्टांचा शंकराचार्यांवर काहीही परिणाम होत नव्हता, कारण ते देहभावाच्या खूप पलीकडे गेले होते. हीच तर त्यांची अंतिम तपश्चर्या होती. आणि अखेर ते त्यांच्या प्रवासाच्या अंतिम टप्प्यावर म्हणजे केदारनाथला पोहोचले, भगवान शिवाचं ते पवित्र निवासस्थान. आणि इथेच त्यांनी आपल्या शिष्यांना तो शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा उपदेश दिला. त्यांचा अंतिम संदेश किती स्पष्ट आणि किती खोल होता बघा. ते म्हणाले, माझे शरीर जरी गेले तरी अद्वैत ज्ञान शाश्वत आहे. ज्ञान पवित्र आहे, माझे नाव नाही. यातून त्यांनी हेच सांगितलं की व्यक्ती येते आणि जाते, पण विचार आणि ज्ञानाचा प्रवाह हा कायम टिकतो. तोच महत्त्वाचा आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या 4 प्रमुख शिष्यांना म्हणजेच पद्मपाद, तोटक, हस्तामलक आणि सुरेश्वर यांना त्यांच्या जबाबदारीची पुन्हा एकदा आठवण करून दिली. हे 4 मठ म्हणजे अद्वैत वेदांताचे 4 भक्कम स्तंभ होते, जे संपूर्ण भारतात ज्ञानाचा प्रकाश पसरवत राहणार होते. आता आपण त्या अंतिम क्षणाबद्दल बोलणार आहोत, आदिशंकराचार्यांच्या महासमाधीबद्दल, म्हणजेच त्यांच्या भौतिक देहत्यागाबद्दल. याविषयी आपल्याला वेगवेगळ्या परंपरांमध्ये विविध कथा प्रचलित असलेल्या दिसतात. चला, त्या सगळ्या मतांचा आपण आदरपूर्वक आढावा घेऊया. सर्वात प्रचलित आणि प्रसिद्ध मत असं आहे की ते केदारनाथ मंदिरामागे खोल ध्यानात बसले आणि पाहता पाहता त्यांचे भौतिक शरीर पंचतत्वात विलीन झाले. ते अदृश्य झाले. दुसरी एक परंपरा असं सांगते की त्यांच्या शिष्यांनी त्यांना शेवटचं पाहिलं ते उत्तरेकडे, हिमालयाच्या त्या बर्फाळ शिखरांमध्ये चालत जाताना. त्यानंतर ते कधीच परत दिसले नाहीत. हे त्यांच्या संपूर्ण विरक्तीचं आणि त्यागाचं एक प्रतीक मानलं जातं. केदारनाथ हे जरी सर्वात जास्त मान्य असलेलं ठिकाण असलं तरी दक्षिणेकडील काही परंपरा असं मानतात की त्यांचं निर्वाण कांचीपुरम किंवा त्रिशूर येथे झालं. यातून त्यांच्या कार्याची अखिल भारतीय व्याप्तीच आपल्या लक्षात येते. पण गंमत बघा, ठिकाण कोणतंही असो किंवा पद्धत कोणतीही असो, सगळ्या परंपरा एकाच अंतिम आध्यात्मिक सत्यावर येऊन पोहोचतात. शंकराचार्यांनी विधेह मुक्ती प्राप्त केली होती, म्हणजेच ते देहाच्या बंधनातून पूर्णपणे मुक्त झाले होते. तर मग प्रश्न पुन्हा तोच येतो की एवढ्या लहानशा जीवनाचा भारतावर इतका प्रचंड आणि कायमस्वरूपी प्रभाव कसा पडला? चला, त्यांच्या या कालातीत वारसाचा आढावा घेऊन या प्रवासाचा समारोप करूया. हे खरंच अविश्वसनीय आहे, नाही का? त्यांनी जे काही साध्य केलं ते सगळं काही केवळ 32 वर्षांच्या आयुष्यात. हो, फक्त 32. त्यांच्या कार्याची भव्यता एकदा बघा. त्यांनी उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि गीतेवर अशी भाष्य लिहिली जी आजही प्रमाण मानले जातात. सनातन धर्माच्या रक्षणासाठी देशाच्या 4 कोपऱ्यांत 4 मठ स्थापन केले. संपूर्ण भारतभर पायी प्रवास करून अद्वैत वेदांताचं पुनरुज्जीवन केलं आणि इतकी सुंदर स्तोत्र आणि कविता रचल्या ज्या आजही मनाला भिडतात.
आणि हे सगळं फक्त 32 वर्षांत. पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ज्ञानकोश हे एक असं बहुभाषिक चॅनल आहे जिथे आम्ही कालातीत आध्यात्मिक ज्ञान सामायिक करतो. सध्या आम्ही इंग्रजी, हिंदी, मराठी, तमिळ, गुजराती आणि बंगाली या भाषांमध्ये माहिती देतो आणि लवकरच आणखी प्रमुख भाषा यात जोडल्या जाणार आहेत. आमचा उद्देश हाच आहे की सनातन धर्माचे हे अनमोल ज्ञान आपल्यापर्यंत सोप्या, स्पष्ट आणि अर्थपूर्ण मार्गाने पोहोचावं. आमच्या चॅनलवर श्रीमद भागवतम, भगवद्गीता, महाभारत, ललिता सहस्रनाम, दैवथिन कुरल, सौंदर्यलहरी, महाराष्ट्रातील आणि बंगालमधील संत आणि आदिशंकरांच्या दिव्य अवताराची कथा या सगळ्यावर दररोज व्हिडिओ मिळतील आणि हे सर्व अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे. जर आपल्याला आमचं हे काम मौल्यवान वाटत असेल तर कृपया ज्ञानकोशाला सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला आमच्या दैनंदिन व्हिडिओबद्दल सूचना मिळत राहतील. लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हे दिव्य ज्ञान आपल्या कुटुंबासह, मित्रांसह आणि समुदायासोबत नक्कीच पोहोचवा. चला तर मग आपण सर्व मिळून सनातन धर्माचा हा प्रकाश असाच तेजस्वी ठेवूया.